पुण्यामध्ये ज्या हे एक्सप्रेसवेला सुद्धा 33% घट झालेली आहे. एकंदरीतच रस्ता सुरक्षेसाठी जो निधी असतो हा पूर्वी काही 10 किंवा 15 कोटी रुपयाचा असायचा, तो आता 400 कोटीवर नेलेला आहे. आणि मानवाचं जीवन हे सगळ्यात बहुमूल्य असतं आणि त्याच्यामुळे या संदर्भात मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः लक्ष घालून ही जी बजेट प्रोव्हिजन उपलब्ध करून दिलेली आहे त्याचा चांगला वापर हा परिवहन खात्याकडून घडतोय. आणि ते घडलं तर पुढच्या वर्षी अधिक चांगला परफॉर्मन्स हा लोकांचं जीव वाचवण्यामध्ये आणि अपघाताचं प्रमाण कमी करण्यामध्ये होईल याची मला खात्री आहे. नाही बघा, याचिका दाखल करणं हा त्यांचा अधिकार आहे, परंतु ज्यावेळेला आमची बाजू मांडायची असेल आम्ही व्यवस्थित ती बाजू मांडू. एक तर निश्चितपणे त्यांनाही कळलेलं आहे की ही लोकशाही आहे आणि लोकशाही विरोधी घटनेमध्ये दुरुस्ती करता येत नाही आणि हे माहिती असताना सुद्धा मुद्दाम ते केलं गेलं आणि त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागत आहेत. तर याच्यापासून ते बोध घेतील अशी मी अपेक्षा करतो. हे शेवटी कोर्टामध्ये ज्यावेळेला येईल त्याला अनेक अकॅडमिक चर्चा होतील, त्याच्यामधून चांगली अशी लोकशाही सुद्धा आणि चांगली प्रक्रिया आणि याच्यामध्ये काही सुधारणा व्हायच्या असल्या तर त्या सुद्धा होतील आणि त्याच्यामुळे आम्ही याचं स्वागत करतो. आमची बाजू आम्ही मांडू आणि आम्हाला न्याय मिळेल याची आम्हाला खात्री आहे. न्याय तर ऑलरेडी मिळालेला आहे, तो तसाच कायम राहील याची आम्हाला खात्री आहे. विधानसभा अध्यक्षांनी जो निकाल दिलेला आहे त्याच्या विरोधात उद्या ठाकरे गटाची महापत्रकार परिषद होणार आहे. उद्धव ठाकरे स्वतः असतील आणि काही कायदे पंडित जे आमचे ते सुद्धा असतील. हे बघा, एक गोष्ट अशी आहे की शेवटी हे कायदे पंडित हे स्वतःला न्यायाधीश समजतात, त्यांच्यावर काय मला टीका करायची नाही आहे, परंतु याला एक मर्यादा असतात. मर्यादेच्या पलीकडे जे ट्रोलिंग होतं वेगवेगळ्या मीडियाच्या माध्यमातून ते अत्यंत ऑब्जेक्शनेबल आहे. शेवटी भारतामध्ये न्यायालय आहेत आणि न्यायालयाचं एवढी उत्तम व्यवस्था आहे की जगातली उत्कृष्ट न्यायालय भारतातली समजली जातात आणि त्याच्यामुळे आपल्याला काहीतरी खूप कळतं. याच्यापेक्षा त्यांनी त्यांची बाजू ही कोर्टाच्या समोर सक्षमपणे मांडावी आणि मग त्यांना कायदेतज्ञ म्हणता येईल. त्याच्यामुळे लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नये. काय झालेलं आहे की ज्या कारणामुळे तुम्हाला तुमचे लोक सोडून गेले, लोकप्रतिनिधी सोडून गेले, त्याच्यावर विचारमंथन कधीच होत नाही. त्याच्यावर कधीही विचार केला जात नाही की एवढी लोक आपल्याला का सोडून गेली. केवळ आमदार खासदार गेलेत का, नेते सुद्धा सोडून गेले पक्षाचे, जे अनेक वर्ष बाळासाहेबांचे सहकारी राहिलेले आहेत ते सोडून गेले. मग आमच्यामध्ये काहीतरी चूक आहे हे सुद्धा मान्य करायचं नाही. उगाच लोकांची दिशाभूल करत राहायची हे आता थांबवा. आणि तुम्हाला जर वाटत असेल तेच न्यायाधीश आहेत तर त्यांना एकदा काय तो न्याय देऊन टाकून दे, कारण अशा भाषेमध्ये हे सगळं दिलं जातं. मला सगळ्यांच्याबद्दल आदर आहे, आम्ही म्हणजे सर्वस्व आहोत, आम्ही सांगतो तोच कायदा आहे असं बिलकुल नसतं. कायदा घटना ही सगळ्यांच्या वर असते आणि त्याचं इंटरप्रिटेशन करण्याचं काम हे सुप्रीम कोर्टासारखी सर्वोच्च जी न्याय व्यवस्था आहे ती करत असते. त्याच्यामुळे त्यांना डिसाईड करून दे ना. किती वेळ बोलणार तुम्ही, लोकांची कामं कधी करणार आहात. गेली वर्ष दीड वर्ष तुम्ही हेच बोलताय. 2.5 वर्ष लोकांनी तुम्हाला काम करायची संधी दिली, त्याला काहीही काम केलं नाही आणि मग हे असं करत राहायचं. मग काम कधी करायचं. आज लोकांची किती कामं चालू आहेत ती बघा, शेतकऱ्यांना कसा न्याय मिळतोय ते बघा. आता ह्या कार्यक्रमाला आम्ही आलो तर रस्ता सुरक्षेच्या संदर्भात आपण काय करू शकतो तुम्ही कधी बोललाय का, त्याच्यावर बोला. आणि म्हणून एवढं आहे की लोकांच्या हिताचं काहीतरी बोला ना. तुम्ही तुमचा पक्ष म्हणजे सर्वस्व नाही, त्याच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्र आहे, महाराष्ट्राची जनता आहे आणि त्या जनतेला न्याय देण्याबद्दल एकदाही तुम्ही काय बोलत नाही. आम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण करणार का, एखादी गोष्ट घडली की त्याच्यावर राजकारण करणार, त्याच्यावर वेगवेगळे कॉमेंट देणार, वेगवेगळे टोमणे मारणार. हे आता बस झालं. लोकांनी सुद्धा आता सांगितलं पाहिजे पुढे येऊन की हे आता थांबवा, तुम्ही महाराष्ट्रासाठी काय करणार आहात हे सांगा. आणि हे ज्याला बोललं जाईल त्याला कार्यार्थीने चांगलं होईल. शंकराचार्य जे आहेत ना, शंकराचार्यावर देखील आज आदित्य ठाकरेंनी टीका केलेली आहे. इतकी माणसं डाऊसला कशाला, प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे. वराड निघालं डाऊसला. हे बघा, त्यांनी काय काम केलं हे आधी त्यांनी सांगितलं पाहिजे. स्वतः पर्यटन मंत्री असताना काही महाराष्ट्रासाठी करू शकले नाही. पर्यावरण खात्याचे मंत्री होते त्यावेळेला जे काय पर्यावरणाचा ऱ्हास झाला, नद्या ज्या प्रदूषित झाल्या त्याच्यावर काही कारवाई झाली नाही, एअर पोल्युशनवर काही कारवाई झाली नाही. आणि मग अशी लोक की जे मंत्रालयामध्ये सुद्धा येत नाहीत
यांना एकच कळतं की टीका करत राहायची, आरोप करत राहायची, लोकांची दिशाभूल करत राहायचं, काम मात्र करायचं नाही. कधीतरी हे थांबलं पाहिजे असं मला वाटतं. शंकराचार्यांना कौल केलं जाते. स्वतः नारायण राणे म्हणाले होते की शंकराचार्यांचं हिंदू धर्मामधलं योगदान किती आहे आणि आता शंकराचार्यांना सुद्धा सोशल मीडियावरती ट्रोल केलं जाते. कसं बघताय? एक गोष्ट अशी आहे बघा, प्रत्येकाचं एक वेगवेगळे सेक्टर्स असतात आणि त्याच्यामध्ये त्यांचं महत्त्व सुद्धा असतं. त्याच्यामुळे शंकराचार्यांचं महत्त्व हे त्यांची जी एकंदर हे आहे, प्रणाली आहे, त्याच्यापुरतं ते महत्त्व निश्चितपणे आहे. परंतु कुठे काय घडावं, कधी पूजा घडावी, त्याच्या संदर्भात पंतप्रधानांनी काय करावं हे सांगण्याचा अधिकार त्यांना निश्चितपणे आहे. पण त्यांचं पंतप्रधानांनी ऐकावं की नाही हा त्यांचा ऑप्शन आहे. कारण शेवटी वेगवेगळी लोक वेगवेगळ्या पद्धतीने बोलत असणार आणि आपल्याकडे एक शंकराचार्य नाही आहेत, अनेक आहेत. प्रत्येकाची मनं विभिन्न असू शकतात आणि त्याच्यावर काय निर्णय घ्यायचा ते पंतप्रधान घेतील. ह्याच्यावर फार कॉमेंट केले पाहिजेत असं आम्हाला वाटत नाही. आदरणीय असं ते व्यक्तिमत्व आहे, आदरणीय असं ते व्यासपीठ आहे जे आद्य शंकराचार्यांपासून चालत आलेलं आहे आणि त्याचा मान आम्ही ठेवतो. संजय राऊत म्हणतात की मंदिर वही बनाएंगे असं भाजपचं धोरण होतं, मात्र मंदिर जे आहे ते 3 किलोमीटर लांब असं बनवलं जातंय असं स्वतः संजय राऊत म्हणतात. एक गोष्ट अशी आहे की मंदिर वही बनाएंगे लेकिन तारीख नहीं बताएंगे. तुम्हीच म्हणत होता ना, तुमचे नेते म्हणत होता ना. आता मंदिर सुद्धा झालं आणि तारीख सुद्धा डिक्लेअर झालं. आता तरी शांत राहा. रोज आपल्या मनामध्ये काहीतरी मळमळ असते, ती रोज आपण ते वेगळ्या तऱ्हेने मी बोलत नाही, परंतु ते रोज ती प्रक्रिया घडवायची हे चुकीचं आहे. थोडंसं मनावर कंट्रोल करायला तरी शिका असं एवढंच मला वाटतं. सवाल उठाए है की क्या है? दोन हे बघा, मी एका प्रश्नाचं एका वेळेला उत्तर देऊ शकतो कारण माझ्याकडे मी एकटाच बोलू शकतो. तुम्ही 5 लोक. राज ठाकरे यांचं जमीन परिषद असं त्याचं कोकणामध्ये आहे. मला एवढंच सांगायचं आहे बघा, याबद्दल मला फारशी माहिती नाही. त्यांनी कुठलीही चळवळ उभी केली आहे, काय केली आहे, मी माहिती घेईन आणि आपल्याशी बोलेन. नहीं, आदित्य ठाकरे बहुत ही विद्वान है. उन्हें ऐसा नहीं लगता है कि यहाँ के जो एंटरप्रेनर है वो जाए, यहाँ के एक्सपर्ट जाए ताकि इन्वेस्टमेंट यहाँ पे आ जाए. वो हमेशा झूठ बोलते रहते हैं. डायरेक्ट फॉरेन इन्वेस्टमेंट में आज महाराष्ट्र 1 नंबर पे है. अगर डायरेक्ट फॉरेन इन्वेस्टमेंट कहाँ से आएगा? डाउस से आएगा, जो इन्वेस्टमेंट की मीट होती है. तो इतना तो समझना चाहिए. जबकि आप उद्योग मंत्री नहीं थे फिर भी आप डाउस क्यों गए, ये सवाल है. वो तो मुख्यमंत्री है, मुख्यमंत्री जाएंगे, उनके साथ महाराष्ट्र के जो शिष्टमंडल जिसको हम लोग बोलते हैं वो भी जाएंगे. जो यंग रहते हैं उन्हें थोड़ा सा इसके बारे में थोड़ा तो स्टडी करना चाहिए और बाद में स्टेटमेंट करना चाहिए. हमेशा झूठ ही बोलना, कुछ भी आरोप लगाना, ये करते रहते हैं. और मुझे ऐसा लगता है कि आज भी जो लोग इनको छोड़ के गए इनमें इनका बहुत बड़ा सहभाग है और वो उसमें रिस्पॉन्सिबल है, क्योंकि ऐसे ही करते रहते हैं और ऐसे ही बर्ताव करते हैं तो लोग भी उसको ठीक से नहीं लेते. तो उनको आत्मपरीक्षण करना चाहिए और थोड़ा सा सुधार करना चाहिए. के मामले में भी आदित्य ठाकरे का ऐसे ही बोलना है कि लैंड ग्रैबिंग जो है वो हो रही है. देखिए, 25 साल तक मुंबई को किस तरह से लूटा गया इसकी एग्जाम्पल्स आज लोगों के सामने आ रही है. आप ही बोल रहे थे कि रेस कोर्स पे लोगों के लिए सुविधा होनी चाहिए और रेस कोर्स पे सुविधा हो रही है जो आप नहीं कर सके. अगर सुविधाएं हो रही है तो इसके बारे में भी आप झूठ बोलेंगे. कितना झूठ बोलेंगे? ये तो मुझे ऐसे लगता है कि गोबेल्स के बाद ये उनका नंबर 2 आएगा पूरे विश्व में. जिस प्रकार से संजय राउत ने कहा बीजेपी का नारा था कि मंदिर वही बनाएंगे, अब संजय राउत कहते हैं बीजेपी का जो नारा था यही उस जगह से लगभग 3 किलोमीटर दूर बन रही है. देखिए, यही संजय राउत है, उनके नेता है जिन्होंने घोषणा दी थी कि मंदिर वही बनाएंगे, तारीख नहीं बताएंगे. मंदिर भी बन गया, तारीख भी डिक्लेयर हो गई. थोड़ा सा चुप रहिए. लोगों को थोड़ा जो उनका श्री राम की तरफ उनकी जो भक्ति है वो भक्ति को ठीक से
श्री राम जी के लिए प्रार्थना करने दीजिए। सवाल यही कि राउत का तो ऐसे ही रहता है सर। आप अगर राम के जन्मभूमि में ऐसे प्रवृत्तियों का नाम क्यों लेते हैं? इन प्रवृत्तियों का नाम ही रावण है। इसलिए मैं ऐसे समझता हूँ कि अच्छी प्रवृत्तियों को राम बोला जाता है, बुरे प्रवृत्तियों को रावण बोला जाता है। तो हर चीज़ का हम जवाब देते रहे क्या? थोड़ा सा चुप रहे तो लोगों को भी शांति मिलेगी। एक आनंद का जो वातावरण है पूरे भारतवर्ष में, हो जाने दीजिए ना। लोगों की ये भक्ति है और उनके भक्ति के बीच में आप क्यों आ रहे हैं? आपका पॉलिटिक्स क्यों आ रहा है? जरूरत नहीं है इसकी। केसरकर साहब वैसे ओवैसी कह रहे हैं कि जो मुस्लिमों की मस्जिद है उसके ऊपर आप जैसे लोग मतलब सरकार के लोग जो है वो ललचाए हुए हैं और मुस्लिमों को मंदिरों को बचाने के लिए, मस्जिदों को बचाने के लिए सामने आना चाहिए। देखिए, उनकी जो राजनीति है वो धर्म पे आधारित राजनीति है। हमारी राजनीति धर्म पे आधारित नहीं है। हम सब लोगों को न्याय देते हैं, लेकिन आक्रमण की जो नीति अपनाई गई उसके बारे में वो कुछ नहीं बोल सकते। लेकिन जो निजाम के काल में जो अत्याचार मराठवाड़ा में हुए, जो उस प्रदेश में हुए, उनका भी समर्थन वो करते हैं। उन्होंने अपने पार्टी का नाम जो रखा है वो निजाम के राज में उनकी जो ऑर्गेनाइजेशन है उसी का रखा है। तो इसके बारे में उनको खुशी होगी, हमें खुशी नहीं होती है। हम तो डेमोक्रेसी में बिलीव करते हैं, भारत की परंपरा में बिलीव करते हैं। और जो भारत की परंपरा में बिलीव नहीं करते उनको ऑप्शन उसी वक्त दिया गया था कि आप जो कंट्री स्पेशली बना था वहाँ पे वो जा सकते थे, लेकिन ये हुआ नहीं। भारत में रहना है, सब सुविधाएं लेनी है और हिंदुस्तान के खिलाफ बात भी करनी है। ये कहाँ का न्याय है? सर जैसे नार्वेकर इन्होंने जो अपना न्याय दिया है उसके खिलाफ अभी ठाकरे ग्रुप जो है वो सुप्रीम कोर्ट गया है, याचिकाएं दाखिल हो गई है। मुझे ऐसे लगता है कि सुप्रीम कोर्ट में जाना बहुत अच्छा निर्णय है, लेकिन आप बोलते रहेंगे, आप वकीलों की एक फौज खड़ी करेंगे, ऐसे लोगों को सामने लाएंगे और बोलेंगे कि ये कॉन्स्टिट्यूशन एक्सपर्ट्स है, तो उनको आप वहाँ पे केस लड़ाने के लिए लेके जाइए। ये क्यों मीडिया के साथ बात करते हैं? क्यों लोगों को कंफ्यूज करते हैं? इनका जवाब भी उनको देना पड़ेगा। कहीं तो राज्य के हित की बात होनी चाहिए, राज्य के प्रोग्रेस के बारे में बात होनी चाहिए। ये तो हमेशा पॉलिटिक्स के बारे में ही सोचते हैं, खुद के बारे में सोचते हैं। उनका पॉलिटिकल एग्जिस्टेंस कैसे शाबुत रहे इसके बारे में वो सोचते हैं। तो ये कहाँ का न्याय होगा? डेमोक्रेसी में तो लोगों के लिए काम करना चाहिए। आज तक आपने लोगों के लिए क्या किया, इसका जवाब आपको देना चाहिए। सर जैसे कि मिलिंद देवरा शिवसेना में आ चुके हैं, वैसे कांग्रेस के कई नेता जो है वो शिवसेना के संपर्क में है, ऐसा भी पता चल रहा है। कौन से नेता है, क्या कुछ? देखिए, इसके बारे में मैं तब तक नहीं बोलूंगा जब तक कोई ऐसा प्रोग्राम नहीं हो जिसमें वो पर क्या है, क्या संपर्क में है? मुख्यमंत्री संभावना ने कल कहा था कि अभी तो ये झांकी है, पिक्चर अभी बाकी है 6 से 7 और विधायक जो बीजेपी है के लोग भी कह रहे हैं कि महायुति में जो है इनकमिंग बढ़ेगी। सर अब कितने लोग आपके देखिए, अगर आप मुंबई में तो आपका कारोबार चलता है, मुंबई में कितने बदलाव आए आप देखिए। आप देखिए कि किस तरह से मुंबई में चेंज आ रहा है। मुंबई अपना नया रूप धारण कर रही है। मुंबई की जो पास्ट ग्लोरी है वो वापस आ रही है। लोग खुश है। महाराष्ट्र प्रोग्रेस कर रहा है, लोग खुश है। और अगर वो प्रोग्रेस में शामिल हो जाना चाहते हैं तो ये इनका निर्णय है, हम उनका स्वागत करते हैं। संपर्क में है कांग्रेस के विधायक, क्या संपर्क में है आपके? देखिए, हर कोई जो प्रोग्रेस चाहता है वो संपर्क में रहेगा। आज इंडिया प्रोग्रेस कर रहा था, कल तक आप जब दूसरे देश में जाते थे क्या लोग हमारी तरफ देखते हैं और आज किस तरह से हमें देखते हैं, किस तरह से हमारा सम्मान करते हैं। यही बदलाव है, ये नया इंडिया है और उस इंडिया को और बढ़ाना है और आगे लेके जाना है और इसके लिए सब लोग इकट्ठा है तो उसका स्वागत होना चाहिए। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।